अगदी 40 इथी 25 चे दिसाल इतके साधे सोपे आपल्या किचन मधलेच पदार्थ वापरून आपण अनोखे घरगुती उपाय करून पाहिजे आहेत. चला तर मग पाहूया हे कोणते उपाय आहेत. नंतर 1. नेहमी तरुण राहण्यासाठी मध, आवळा, ज्यूस, खडीसाखर सर्व सामग्री 10 ग्रॅम घेऊन 20 ग्रॅम तुपात मिसळून सेवन करा. 2. लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज हे मिश्रण ओठावर लावल्यास काळे ओठ सुद्धा गुलाबी होतात. 3. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा. तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल. टिप क्रमांक 4. लसणाच्या तेलात हिंग आणि ओवा टाकून हे मिश्रण शिजवून हाडांच्या जोडावर लावल्यास आराम मिळेल. टिप क्रमांक 5. लाल टोमॅटो आणि काकडी सोबत कारल्याचा ज्यूस घेतल्यास मधुमेह दूर होतो. टिप क्रमांक 6. ओवा बारीक करून याचा लेप लावल्यास सर्व प्रकारचे त्वचा विकार दूर होतात. टिप क्रमांक 7. कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घेतल्यास रक्त शुद्ध होते तसेच पोटाचे विविध आजार दूर होतात. टिप क्रमांक 8. 20 ग्रॅम आवळा आणि 1 ग्रॅम हळद एकत्रितपणे घेतल्यास सर्दी आणि कफमध्ये आराम मिळतो. टिप क्रमांक 9. मध, आवळ्याचा रस आणि बारीक खडीसाखर सर्व सामग्री 10-10 ग्रॅम तुपासोबत घेतल्यास तारुण्य नेहमी कायम राहते. टिप क्रमांक 10. ओवा बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास पुरळ, मुरुमाचे फोड दूर होतात. टिप क्रमांक 11. युकॅलिप्टसच्या तेलात रुमाल बुडवून वास घेतल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल. टिप क्रमांक 12. 20 मिलीग्रॅम आवळ्याच्या रसात 5 ग्रॅम हळद मिसळून हे चाटण घेतल्यास नेत्रज्योती वाढते. टिप क्रमांक 13. सकाळी उठल्यानंतर तुळशीची पानं खाल्ल्यास तब्येत सुधारेल. टिप क्रमांक 14. जर तुम्ही कफ आणि खोकल्यामुळे त्रस्त असाल तर ओव्याची वाफ घ्या, कफ बाहेर पडेल. टिप क्रमांक 15. अद्रकाचा रस आणि मध समप्रमाणात घेतल्यास सर्दी दूर होऊ शकते. टिप क्रमांक 16. थोडासा गूळ खाल्ल्याने विविध प्रकारचे रोग दूर होतात, परंतु गूळ जास्त प्रमाणात खाऊ नये. टिप क्रमांक 17. दररोज जेवण केल्यानंतर ताक प्यायल्याने विविध आजार दूर होतात आणि चेहरा चमकतो. टिप क्रमांक 18. ताकामध्ये हिंग, काळे मीठ, जिरा घालून प्यायल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात. टिप क्रमांक 19. कडुलिंबाचे 7 पानं रिकाम्या पोटी चावून चावून खाल्ल्यास डायबिटीस दूर होतो. टिप क्रमांक 20. 20 ग्रॅम गाजराच्या रसात 40 ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून प्यायल्यास ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आजार दूर होतात. टिप क्रमांक 21. डाळीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस, मध आणि पाणी एकत्र करून हा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसतो. टिप क्रमांक 22. चवळी आणि पालकाची भाजी भरपूर प्रमाणात नियमित खाल्ल्याने तारुण्य कायम राहते. टिप क्रमांक 23. मधाचे सेवन केल्याने गळ्याशी संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन आवाज मधुर होतो. टिप क्रमांक 24. सर्दी झाली असेल तर कोमट पाणी प्यावे, आराम मिळेल. टिप क्रमांक 25. ताकामध्ये 5 ग्रॅम ओव्याचे चूर्ण मिसळून घेतल्यास पोटातील जंत नष्ट होतात. टिप क्रमांक 26. सकाळ संध्याकाळ जांभळाच्या बियांचा रस प्यायल्याने डायबिटीजमध्ये आराम मिळतो. टिप क्रमांक 27. पित्त वाढल्यास कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घ्या.
टीप क्रमांक 28, दालचिनी पावडर पाण्यासोबत घेतल्यास जुलाबाचा त्रास कमी होईल. टीप क्रमांक 29, गुळामध्ये थोडासा ओवा मिसळून खाल्ल्यास ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.